नमस्कार, मी सौ उल्का दिनेश मालुसरे, शिवसेना शहर प्रमुख महिला आघाडी। आज 8 मार्च जागतिक महिला दिन। आज या 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना प्रथमतः शुभेच्छा देते। आज आपल्या इथे सप्ततारा न्यूज तर्फे आज आपण ज्या शून्यातून क्लास 1 ऑफिसर किंवा आज ज्या ज्या काही शून्यातून विश्व निर्माण करून ज्या ज्या वरच्या पोस्टवर ज्या ज्या महिला आहेत, आज आपण त्यांचा जीवनपट समाजासमोर आणणार आहोत। आणि आज आपल्या इथे कोरेगाव मधील सौ हिमगौरी डेरे बर्गे आज या कोरेगाव मध्ये क्लास 1 ऑफिसर म्हणून कृषी विभागात कार्यरत आहेत। तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तर आज आपल्या समोर आहेत हिमगौरी डेरे बर्गे। नमस्कार ताई। नमस्कार, माझं नाव हिमगौरी अनंत डेरे बर्गे। मी सध्या सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून कोरेगाव येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय इथे कार्यरत आहे। बर, आज ताई पहिला प्रश्न, आज तुमच्या हाताला म्हणजे काय लागलेला आहे? कारण आमच्या जिल्हास्तरीय स्पर्धा होत असतात खेळाच्या, त्याच्यामध्ये थोडासा खो खोचा संघ आमची टीम होती आणि त्याच्यामध्ये आपण टीम बरोबर खेळताना थोडासा झालेला झटापटीत म्हणूयात माझ्या हाताला इजा म्हणजे हे सुद्धा स्किल तुमच्याकडे आहे की आज तुम्ही खेळताय। खरंच हे म्हणजे कौतुकास्पद आहे हे तुमचं, म्हणजे तुमच्या फील्डला पण हे आहे, ऍक्टिव्हिटीज आहेत तुमच्या फील्डला। वर्षभर जे आपण काम करतो, शेतकऱ्यांच्या सेवार्थ ज्या काही सेवा देतो, त्याच्यातून थोडीशी उसंत आणि पुन्हा एकदा नवीन ऊर्जा येण्यासाठी हे छोटे मोठे उपक्रम आमचे शासनामार्फत आमचे घेतले जातात। बरं, आज आपण ताई आता तुम्ही क्लास 1 ऑफिसर आहात, आज म्हणजे कृषी अधिकारी म्हणून काम करताय। तर आज तुमची सप्ततारा न्यूज तर्फे आम्ही आता तुमची मुलाखत घेतोय, तर तुम्हाला काय फील होतंय किंवा तुमच्या भावना काय आहेत? फार छान वाटतंय, खूप आनंद वाटतोय आणि म्हणजे असं आहे की म्हणजे आम्ही शेतकऱ्यांच्या संपर्कात आहेच, परंतु आज तुम्ही व्यक्तिशः माझ्यापर्यंत आलेला आहात याचा आनंद अजूनही जरा वेगळाच आहे, नाही का? बरं, नाही पण कसं आहे, असं तुमच्या पर्यंत पोहोचणं हे सुद्धा एक आमचं सप्ततारा न्यूजचं म्हणजे एक त्या कर्तव्य म्हणूया किंवा आम्हाला तुम्ही संधी देताय हे सुद्धा आमच्यासाठी खूप मोठं आहे। त्याच्यासाठी मी आपले आभारी आहे। धन्यवाद। बरं, आज आपण आता तुमच्या थोडं मागील आयुष्याबद्दल थोडंसं म्हणजे बोलूया आपण। आपलं बालपण कसं गेलं, म्हणजे कुठे कसं गेलं काय? माझं बालपण कोरेगाव मध्येच गेलेलं आहे। बरं, माझं मूळ गाव हे कोरेगाव आहे। बरं, माझं प्राथमिक शिक्षण आपलं कांतीलाल वीरचंद भंडारी कोरेगाव या स्कूलमध्ये झालेलं आहे। त्याच्यानंतर माध्यमिक सरस्वती विद्यालय कोरेगाव आणि 11वी 12वी आपलं बीपी भोसले कॉलेज कोरेगाव इथे झालेलं आहे सायन्स साईडने। त्याच्यानंतर माझं BSc ॲग्री हे 4 वर्षांची डिग्री माझी अमरावती शिवाजी ॲग्रिकल्चर कॉलेज अमरावती येथे पूर्ण झालं होतं। त्याच्यानंतर पुन्हा आमच्या परीक्षा देऊन त्याच्यानंतर मग पुन्हा राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पोस्ट ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट येथे इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट या शाखेमध्ये माझी MSc इन ॲग्रिकल्चर असं 2 वर्षांची तिथे माझं पूर्ण झालेलं आहे। तर हे असं माझं शैक्षणिक बाजू आहे माझी। शैक्षणिक बाजू, बरं, थोडी आपली कौटुंबिक माहिती पण थोडी सांगा। नक्कीच, शेतकरी कुटुंबातून आहे। माझे वडील अनंत विष्णू डेरे, तात्या डेरे या नावाने परिचित, तहसील कार्यालयात स्टॅम्प वेंडर म्हणून त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये काम बजावलेलं आहे। माझी आई गृहिणी आहे, 2 भाऊ आहेत मला मोठे, आणि अगदी शेतकरी कुटुंबातूनच मी आहे तुमच्या आमच्यासारखी। म्हणजे आज तुम्ही शेतकरी कुटुंबातून येऊन परत कृषी अधिकारी झालाय, अभिमानाची गोष्ट आहे खरंच ताई। मला एक सांगा की आपण म्हणतो की नाही की आपला एक आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट असतो, तर तुम्हाला कधी वाटलं की आपण ह्या कृषी विभागाकडे वळावं किंवा ह्या क्षेत्राची निवड करावी? मग तुम्हाला ही प्रेरणा कोणाकडून मिळाली? अर्थातच माझं प्रेरणास्थान म्हणजे माझे वडील तात्या डेरे, कारण त्यांचं सामाजिक क्षेत्रात पण खूप मोठा दबदबा म्हणूया किंवा सर्वांना मदत करणं, धावून येणं आणि भविष्यातल्या पुढच्या गोष्टींचा फार विचार करण्याची दृष्टिकोन जो त्यांच्याकडे होता, लहानपणापासून पाहण्यामुळे थोडंसं कुठेतरी माझ्यात आला असावा असं मला वाटतं। आणि त्यांच्याचमुळे माझा असा हट्ट होता की नाही मला इंजिनिअरिंग करायचं, पण त्यावेळी तो असा म्हणू शकत नाही आपण की काय म्हणूयात त्याला, अगदी खूप विचारपूर्वक निर्णय नव्हता, थोडंसं मैत्रिणी तिकडे आहेत म्हणून मी तिकडे असं होतं ते म्हणजे नाही। पण मग नंतर मला माझ्या वडिलांनी थोडंसं काउन्सिलिंग केलं म्हणूया आपण की
कृषी क्षेत्रात येणं किती गरजेचं आहे. तुला जरी आता असं वाटत असलं तरी ते अवघड नाही आणि त्याच्यात तू करू शकतेस. ही जी आपली शेती आहे, ज्यात जी पिकं आहेत त्याचाच अभ्यास आहे. मग ते थोडंसं कुठेतरी पटलं आणि मग नंतर त्या बाजूला ऍडमिशन घ्यायचं मग आम्ही निश्चित केलं, ते फायनल झालं. बरं, आता तुमचा ह्या क्षेत्राचा म्हणजे तुम्ही प्रवास थोडक्यात आम्हाला म्हणजे सांगा की तुमचा हा प्रवास कसा झाला, की कॉलेजमध्ये काय अडचणी किंवा तुम्ही तुमचं आता कोरेगावमध्ये कांतीलाल विरचंदला शिक्षण झालं पहिलं, परत कॉलेजला झालं, मग तो प्रवास तुमचा कसा होता, म्हणजे कोणत्या स्वरूपाचा प्रवास होता तुमचा तो? शाळेत कांतीलाल विरचंद मध्ये शिक्षण झाल्यानंतर सरस्वतीला गेले. साधारणतः 6वीत असताना मला असं आठवतंय, माझ्या वडिलांचं इतकं बारकाईने लक्ष असायचं. म्हणजे एक छोटासाच प्रसंग आहे, अगदी घरगुती आहे पण सांगावासा वाटतो. विषय कसा आहे की मी भाषा, आता आपण तसं बघितलं तर ग्रामीणच भाग आपला कोरेगाव, अगदी आपण शहरी पण असं म्हणू शकत नाही. बोली भाषेतलं शब्द असं काहीतरी विषय चाललेला आणि मी मध्येच बोलले, आई वडील बोलत असताना, की ते मिशनवर ठेवले. तर तो शब्द मिशन हा म्हणजे ऍक्च्युली शिलाई मशीन ते माझ्या तिथं त्यांनी तिथं नाही समोर उभं केलं. तू शाळेत जातेस, तू शिकतीयस आणि तू अशिक्षित आहेस का? तू तुझ्या शिक्षिकेसमोर जाऊन असं बोलशील, तुझे शिक्षक तुला काय म्हणतील? मग ह्याला बरोबर शब्द कोणता? म्हणजे मला ते जाणवलंच नाही. मी म्हटलं मी मशीनच म्हटले, पण मला त्या वयात नाही. तो मी बरोबर दुसरीत होते, इयत्ता दुसरी, पण ते आज अखेर की त्यांनी मला सांगितलं की इथून पुढे लक्षात ठेव, शब्दातून चूक होता कामा. म्हणजे तो थोडक्यात तुमचा टर्निंग पॉइंट बनला. मला अजूनही खूप स्पष्ट. आणि त्याच्यानंतर मी खरोखर त्या बालबुद्धीत मला काय माहित नाही काय विचार असेल, पण तेव्हापासून मी बोलताना शब्दांवर खूप जपून बरोबर आहे, फार उच्चार, वेलांटी, उकार, आकार सगळं बोलण्यात शिकलेली आहे. तिथून मला कळालं हळूहळू. त्याच्यानंतर आपल्या काळूबाईच्या डोंगरावर तिकडे एक हे झाला होता, चेंगराचेंगरीत आपल्या प्रचंड मृत्यू पण झालं. बातम्या बघत होतो, मी 11वीत होते. आणि तो झाल्यानंतर ते ऐकता ऐकताच थोडस मला हसायलाच आलं. म्हणजे मुंग्यांची उपमा दिली होती, गांभीर्य मला कळालं नाही. तिथे एक त्यांनी मला खूप चपराक दिल्या होत्या शब्दांनी. ते नाही, आपले जर आपतेष्ट तिथं असते तर काय, आपल्या शेजारचे असतील, आपल्या घरातले असतील, तर तू अशी हसली असतीस. इतकी तू बेजबाबदार नागरिक आहेस का? म्हणजे मला असं नाही की ते मुलगी वगैरे नाही, पण तू म्हणजे माझ्यात की नाही, तू एक काय म्हणायचं आपण हुशार मुलगी आहेस ना, मग ते तुझ्या आचरणात पण आलं पाहिजे. बरोबर आहे की बालिश बुद्धी उपयोगाची नाही. तेव्हापासून थोडस जे काही आहे तिथं थोडस तिथून तुम्ही गंभीर झाला थोडक्यात. खूप त्याच्यानंतर भरपूर सवयी बदलल्या. बरं, आता मला एक सांगा, कृषी क्षेत्रात महिलांसाठी काय आव्हानं आहेत? किंवा आपण म्हणतो ना बाबा आता काय ह्या क्षेत्राकडे वळायला नको म्हणतात, कारण शेतीचं क्षेत्र आहे. आजकाल आपण बघतोय की शेती असेल तर आता शेतकरी मुलं असेल तर लग्न होत नाहीत, जमत नाहीत. तर तुम्ही ह्यावर काय सांगू शकता की काय आव्हानं काय आहेत तुमची? तुम्ही काय सांगू शकता? शेतीत काम करणं हे इतकं मोठं आव्हान आहे, कारण सध्या आपण बघतोय निसर्ग आहे इतका, म्हणजे असं म्हणू शकत नाही, पण तो त्याच्याच बाजूनी असतो. पावसाळ्यात पाऊस पडेल ह्याची शाश्वती नाही, हिवाळ्यात थंडीच असेल असंही नाही. अगदी चालू वर्षी आपण बघितलंय पावसाळ्यात अगदी योग्य पाऊस झालेला आहे, परंतु तरीही कडाक्याच्या थंडीत कडाक्याची थंडी नव्हती. 8 दिवस सोडले तर थंडीच नव्हती. त्याचा परिणाम पिकांवर झालेला आहे. मग त्याच्यामध्ये रोग, किडी वाढतात आणि हे सगळ्याचे परिणाम शेतकरी वर्ग भोगतो, कारण त्याच्यात इन्व्हेस्ट केलेले पैसाच नसतो, मेहनत असते, त्यांनी लावलेला आत्मा असतो. तर याच्यामध्ये सगळ्यामध्ये असं आहे की मुलींची नकारात्मकता आपल्याला आज फक्त बंगले दिसतात, गाड्या दिसतात, दिसणारी डोळ्यांना वाटणारी सगळी शान हवी असते, परंतु त्याच्या मागचं कष्ट असं कदाचित असेल. एसी मध्ये बसून काम करायला सगळ्यांना छान वाटतं, पण रणरणत्या उन्हात जेव्हा आपल्या महिला वर्ग खूप सारे बघतो आपण, मजूर सुद्धा महिलाच आहेत मॅक्झिमम. शेतात 75% महिलांचं योगदान आज आहे. बरं, आता ह्यावर काय तुम्ही उपाययोजना काय सांगू शकाल? की आज आपण म्हणत आत्ताच आपला विषय झाला की शेतीकडं लोक थोडं वळायला कमी बघतात. तुम्ही म्हणता की बंगला, गाडी, त्याच्याकडे लोक म्हणजे शान असेल तिथं वळतात लोक. तर मग ह्यावर काय उपाययोजना केली पाहिजे? उपाययोजना म्हणजे जे पारंपरिक शेती आहे त्याला छेद देऊन आपण जे अत्याधुनिक आता शेतीच्या पद्धती आहेत त्या तुम्ही वापरल्या पाहिजेत.
उदाहरणार्थ आता ठिबक सिंचन आहे, स्प्रिंकलर म्हणजे ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन, तुम्ही जे पाणी मोकाट सोडता त्याच्याऐवजी जर हे बसवलं तर तुम्ही रिमोट कंट्रोलवर सुद्धा ते ऑपरेट करू शकता. थेंब थेंब पाण्याने पाण्याची बचत होऊ शकते. पिकाला जेवढी गरज आहे तेवढंच पाणी त्याला जाईल. शेडनेट हाऊस आहे, ग्रीन हाऊस आहे, ह्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीज आहेत ज्या तुम्हाला वातावरणाचा डायरेक्ट जो इफेक्ट होतो त्याच्यापासून बचाव करायला आणि अधिक उत्पन्न घ्यायला ह्या सुद्धा अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत. त्याच्यानंतर जर मजुरांची टंचाई आहे, तुम्ही ड्रोननी फवारणी करण्याचं सुद्धा आता आहे, त्याचं ट्रेनिंग तुम्हाला मिळतंय. कृषी विभागामार्फत अनुदानावर तुम्हाला ड्रोन सुद्धा स्वतः घेता येतोय. तर ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ सगळ्यांनी घेतला पाहिजे. आणि हे सगळ्यात महत्वाचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या महिला वर्ग सुद्धा करू शकतात प्रशिक्षण घेऊन. बरं, कृषी क्षेत्रात आपलं काय, तुमचं काय योगदान असेल तो थोडासा तुमचा अनुभव थोडा शेअर करा. 2012 पासून मी कृषी क्षेत्रात आहे. तर तेव्हापासून असं आहे ना की खूप शेतकऱ्यांशी जवळून संपर्क आलेला आहे. अगदी जवळपास आज 12-13 वर्ष होतील मी या विभागात आहे. तर खूप साऱ्या योजना असतात आणि आपण अगदी तळागाळापर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत. खूप साऱ्या योजना झालेल्या आहेत. आणि असं आहे की आता म्हणजे मी आता कोरेगावमध्ये, याच्या अगोदर मी खटाव तालुक्यात होते, तो पूर्ण ड्रॉट प्रोन एरिया आहे, म्हणजे पूर्ण दुष्काळी भाग आहे. परंतु त्यासाठी तिथं सुद्धा जलयुक्त शिवार सारख्या योजना तिकडे राबवल्या होत्या. त्याच्या अंतर्गत मग तिथे सिमेंटचे बंधारे असतील, सीसीटी, म्हणजे ज्या शेतकऱ्यांना ज्या भागानुसार तिथल्या वातावरणात, पर्यावरणाच्या वातावरणानुसार ज्या ज्या योजना हव्यात त्या शासनाने सगळ्या दिलेल्या आहेत आणि त्या राबवण्याचा पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न आमचा असतो. आज म्हणजे आज या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, तर तुम्ही कोणते महत्वपूर्ण प्रकल्प राबवले आहेत की त्याचा उपयोग समाजासाठी झालेला आहे, शेतकरी वर्गांसाठी झालेला आहे? मी कोरेगावमध्ये आल्यानंतर सगळ्यात अगोदर मी आपल्या हिमाचल प्रदेश आणि शिमला मधून आपण सफरचंदाची रोपं खास इथं मागवले होते. आपले पृथ्वीराज बर्गे आहेत, त्यांनी इथून घेतले होते. दीपक डेरे आहेत, पुन्हा आपले पाडळी स्टेशनचे फाळके ऍडव्होकेट आहेत, त्या सगळ्यांनी, आणि खेडचे पण आहेत कदम म्हणून एक शेतकरी, त्या सगळ्यांनी मागवले होते. ते मागवलेत आणि त्याला फळं सुद्धा आलेली आहेत. म्हणजे जर आपण व्यवस्थित अभ्यास करून, जर आपल्या इथल्या वातावरणाला ते साजेशी नाहीत, परंतु तरी आपण उत्पन्नाच्या दृष्टीने, म्हणजे त्यांनी अगदी गुंठ्यात केलं असेल पण त्याचा काहीतरी फायदा होताना दिसतोय, तर ते त्या शेतीकडे वळलं पाहिजे. त्याचबरोबर आपण आसाम भागात जो काळा भात म्हणून असतो, काळा तांदूळ, तर ते सुद्धा बियाणं मागवलं होतं आपण. युवराज बर्गे, शिवाजी भोसले आणि पृथ्वीराज बर्गे काकांनी पण ते गुंठ्यात, म्हणजे त्याचं प्लॉटिंग इथं केलं होतं. तर तो एक प्रकल्प होता, तो अगदी आपल्या राज्यापर्यंत चांगला प्रकल्प गेला होता. त्याचं उत्पन्नही चांगलं शेतकऱ्यांना झालं होतं. डायबेटिक पेशंटसाठी तो भात खाणं हे अतिशय उत्तम असतं. म्हणजे ही एक समाजासाठी एक टिप्सच आहे बघा, ताईंनी खूप छान सांगितलंय की बरोबर. त्याच्यानंतर आता लेटेस्ट एक आपण नाचणीचं बियाणं होतं जे नवीन हे झालेलं विकसित, ते आता कोल्हापूरवरून मागवलेलं आणि तेही 1 एकराचं आपण कोरेगावमध्येच केलं होतं. त्याचाही प्रयोग शिवाजी भोसले काकांच्या शेतावर, त्याचंही उत्पन्न खूप चांगलं आलेलं होतं. बरं, आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात काय बदल जाणवतात तुम्हाला, की तुमच्या दृष्टीने की बाबा आता ऍडव्हान्स काय टेक्नॉलॉजी आली असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला बदल काय जाणवतात? यामध्ये भरपूर बदल आहेत. जसं की मी मगाशी सांगितलं तुम्हाला, सोड पाणी अगोदर शेतकरी पुष्कळचे द्यायचे, पण आता ड्रिप इरिगेशन आलेलं आहे आणि त्याचा लाभ हे आपल्याला योजनेमध्येच आहे. ड्रिप इरिगेशनसाठी तुम्हाला अनुदान पण आहे शेतकऱ्यांना. त्याच्यामुळे जवळपास आपल्या भागातले जवळपास 95 ते 98% शेतकरी त्याचा लाभ घेतात. ती अत्याधुनिकच टेक्नॉलॉजी आहे. शेडनेट हाऊससाठी पण लाभ घेणारे आहेत. कांदा चाळ ही सुद्धा आता, म्हणजे आपल्याला साठवणुकीचा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे आपल्या उदाहरणार्थ अंबुलवाडी किंवा त्या पट्ट्यामध्ये कांद्याचं उत्पन्न आपलं चांगलं होतं, पण साठवणुकीच्या अडचणी आहेत. परंतु अनुदानावर कांदा चाळ सुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध होती 25-30 मेट्रिक टन पर्यंत. तर शेतकऱ्यांनी त्याचाही लाभ घेतलाय. अर्थात म्हणजे तुम्ही फक्त उत्पन्न घेण्यापर्यंत नाही, त्याच्यानंतर त्याची साठवणूक इथपर्यंत त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला आहे. त्याचबरोबर कोविड कालावधीमध्ये सुद्धा ज्यावेळी आपल्याकडे सगळ्यांना शेतकऱ्यांना बाहेर पाय ठेवता येत नव्हता, त्यावेळी सुद्धा कोरेगाव तालुक्यामध्ये कृषी विभागाकडून परमिट दिले जात होते आणि आपले शेतकरी पुण्यापर्यंत त्या परमिटवर स्वतःचा माल डायरेक्टली विक्री करू शकत होते. म्हणजे जिथे त्यांना इथली स्थानिक बाजारपेठ सुद्धा ज्यावेळी त्यांना नव्हती, त्यावेळी कृषी विभागाचा त्यावेळेचा खूप मोठा वाटा आहे कोरेगाव तालुक्यात.
म्हणजे कृषी विभागाचं योगदान कोविडच्या काळात म्हणजे भरपूर म्हणजे त्यांच्या परमिट दिले होते, वाहनांना स्टिकर्स होते आणि त्या परवान्यावर ते पुण्यापर्यंत मुंबईपर्यंत स्वतःचा माल स्वतः घेऊन जाऊ शकत होते. बरं मला एक सांगा, स्थानिक शेतकऱ्यांना तुम्ही म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय उपक्रम राबवले? स्थानिक शेतकऱ्यांसाठी आपल्याकडे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे, ज्याच्यामध्ये 100% अनुदान आहे. अगदी तुम्ही रोपं आणण्यापासून ते रोपं लावण्यासाठी घेण्यात येणारे खड्डे असतील, त्या रोपांना तुम्ही जे पाणी देता, जी खतं वापरता, बरोबर, त्याच्यासाठी सुद्धा अनुदान शासनाने दिले. जे पाणी सुद्धा देता म्हणजे ते खड्डे काढण्याचे पैसे, ते रोपं घेण्याचे पैसे, ते सुद्धा मजुरीच्या स्वरूपात शेतकऱ्यांना शासनाकडून दिले जाते. म्हणजे याचा अर्थ असा की शासन देतंय, बरोबर, तर शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे, फायदा त्याचा. हा तेच ना, म्हणजे शासनाकडून ज्या सोयी सुविधा आपल्याला किंवा ज्या स्कीम्स आहेत तर त्या शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवण्याचं काम करताय. बरोबर, थोडक्यात. आणि याचबरोबर एकच महत्वाची योजना आहे जी सांगणं मला म्हणजे आता योग आहे असा की बाकीच्या योजना सर्वांना माहिती असतात, परंतु थोडासा जिव्हाळ्याचा विषय आहे. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजना, मी थोडंसं या आपल्या मुलाखतीच्या याच्यातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम म्हणून मी सांगते खास की हा विषय असा आहे की 13 प्रकारचे अपघात जर शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणतीही एक व्यक्ती असेल, वय वर्ष 10 ते 75 असेल, अपघाताने मृत्यू झालास, उदाहरणार्थ उंचावरून पडून मृत्यू, अपघात, रस्त्यावरील अपघात, रेल्वे अपघात, त्याच्यानंतर विंचू किंवा साप चावून अपघात, उंचावरून पडून झालं, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही शेतात काम करत असताना जे काही अपघात होतात त्याच्यात जर तुम्ही मृत्युमुखी झालास त्याला पूर्ण 2 लाख रुपये त्यांच्या वारसास, आणि जर 2 अवयव 100% निकामी झाल्यास 2 लाख रुपये अनुदान, एकच अवयव जर झालेला असेल पूर्ण निकामी तर 1 लाख रुपये अनुदान. आणि कृपया तुमच्या म्हणजे ही घटना कोणाच्याही हातात नाही, परंतु आपल्या आजूबाजूस किंवा आपल्या निदर्शनास आल्यास त्वरित त्या कुटुंबापर्यंत वेळेत पोहोचा आणि किमान त्यांना एवढी माहिती द्या या संदर्भात तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक सानुग्रह अनुदान योजना ही कृषी विभाग, महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडे आहे, तिथे जाऊन चौकशी करा. एवढा निरोप मिळाला तरी म्हणजे त्या कुटुंबाचा आधार थोडा होऊ शकतो. बरोबर आहे. कृषी क्षेत्रात महिलांची काय भूमिका आहे? मी तुम्हाला मगाशीच म्हटलं तसं कृषी क्षेत्रात, कृषी हा क्षेत्र म्हणजे कृषी हा शब्द जर बघितला तर स्त्रीलिंगी आहे. बरोबर आहे. शेती, माती, कृषी स्त्रीलिंगी आहे. स्त्री शिवाय शेती अपूर्ण आहे. जवळपास 80% महिला या शेतीत आहेत. त्या मजूर असतील, त्या स्वतः करणाऱ्या असतील, उत्पन्न काढणाऱ्या असतील, विक्री व्यवस्थापनात असतील, अगदी आपण स्थानिक बाजारपेठेत जरी तुम्ही जर अवलोकन केलं तरी महिलाच जास्त प्रमाणात आहेत. साठी देखील महिलाच 80% बसलेल्या असतात. महिलांचं योगदान एवढं आहे, फक्त महिला कौशल्यपणे ते करण्यात कमी पडतात. कष्टाची कामं महिला खूप करतात, परंतु तांत्रिक मार्गदर्शन घेऊन जर त्याचा योग्य वापर केला तर त्यांना अजून फायदा त्याच्यात होऊ शकतो. बरं, महिला शेतकऱ्यांसाठी ह्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत तर त्याचा कितपत फायदा होऊ शकतो? महिलांना भरपूर फायदा होऊ शकतो. जर महिलांच्या नावे जर जमीन असेल तर त्यांना अगदी ट्रॅक्टर घेण्यापासून, ड्रोन घेण्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी शासन सहकार्य करणार आहे. तुमचं जर आपलं एक मानसिकता अशी आहे की जमीन ही पुरुषाच्याच नावे असायला हवी, ही थोडीशी कुठेतरी थोडं आता भारतीय संस्कृतीमध्ये थोडं ते आहेच की पुरुष प्रधान देश म्हणतात. परंतु जर 7/12 तुमचं नाव नसेल तर तुम्ही शेतकरी नाही आमच्या दृष्टीने, म्हणजे शासनाच्या दृष्टीने. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने पुढाकार घेऊन आपल्या घरच्या जमिनीपैकी एक किमान एकरभर, अर्धा एकर जसं महिलेच्या नावे तुम्ही करायला हवीये. कारण शासनाकडे कुठल्याही सर्व योजनांमध्ये महिलांना प्रथम प्राधान्य आहे. आता सगळ्या योजना ऑनलाईन झालेल्या आहेत आणि लॉटरीद्वारे निवड होते. त्याच्यामध्ये 30% महिलांसाठी असं होतं की लॉटरीत अक्षरशः महिलांची लॉटरी काढायची आहे, परंतु ठराविकच ऑनलाईन ऍप्लिकेशन असतात असं आहे. म्हणजे जसं पुरुषांना वेटिंगला राहावं लागतं 6 महिने 7 महिने, असं महिलांना नाही राहिला. तुम्ही अर्ज केला ना की महिना 1.5 महिन्यात तुमचं 100% तुमचं सिलेक्शन होतं. आता ग्रामीण भागातील महिलांना कृषी व्यवसायासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कोणते प्रयत्न करायला पाहिजे की जेणेकरून त्या महिला कृषी व्यवसायात सेट होतील?
जर कृषी संलग्न व्यवसाय हा विषय म्हटलात तुम्ही, तर त्याच्यासाठी आपल्याकडे PMFME, प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग, ही एक योजना आहे. याच्यामध्ये त्यांना खूप सारं म्हणजे 35% अनुदान मिळतं शासनाकडून. त्याच्याशिवाय तुम्ही कृषीतून उत्पन्न होणारं रॉ मटेरियल वापरून तुम्ही त्याचा व्यवसाय म्हणजे त्याचं प्रोसेसिंग झालं पाहिजे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला बँक लोन मिळेपर्यंत तुमचा रिपोर्ट पण तयार करून हे DRP आहेत ते स्वतः विनामूल्य तुम्हाला सगळं करून देतात. फक्त महिलांनी पुढाकार घेऊन कृषी विभागापर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यांना जे हवं ते सगळी मदत सर्वतोपरी कृषी विभाग करायला तयार आहे. आता कृषी क्षेत्रात म्हणजे येत्या काही वर्षात कोणते बदल होतील असं तुम्हाला वाटतं, की म्हणजे आता हा बदल होईल, पुढच्या वर्षी हा बदल होईल, हे तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कोणते बदल होतील? बरोबर. कृषी विभागात आता सगळ्यात महत्वाचा विभागात ही आता कृषी विभागात सगळ्यात महत्वाचा बदल आता होतोय तो म्हणजे आपण फार्मर ID काढण्याचं काम आता गेले 15 दिवस 1 महिन्यापासून सुरू आहे. कॅम्प पातळीवर आहे. आपण सगळीकडे कॅम्प, प्रत्येक गावोगावी कॅम्प लावलेले आहेत. अक्षरशः की आपण घरोघरी जाऊन प्रचार प्रसिद्धी सुरू आहे की जसं आपलं आधार कार्ड ही आपली युनिक आयडेंटिटी आहे, त्याचप्रमाणे फार्मर ID आणि फार्म ID ही शेतकऱ्याची आयडेंटिटी आहे. इथून पुढे भविष्यात ज्यावेळी त्यांना कोणतंही लोन घ्यायचं असेल, कोणती योजना घ्यायची असेल, शेतीशी निगडीत जे काही बाबी त्यांना करायचं त्यासाठी फक्त त्यांना ते वारंवार सेतूत जा, ओरिजिनल 7/12 आणा, खाते उतारा आणा, यासाठी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी जर तो फार्मर ID आणि फार्म ID नंबर दिला की तिथे त्यांच्या जागेवर सगळं काम होऊ शकतं. म्हणजे हे खूप मोठं क्रांतीचं पाऊल आहे. कारण आपण जरी आपलं एक गाव दिसत असलं तरी हे राज्य स्तरावर युद्ध पातळीवर म्हणजे तेवढं सोपं काम नाहीये. आपण त्यांना खूप म्हणजे मनापासून हे आव्हान आहे सर्वांनाच की तुम्ही तुमचं फार्मर ID लवकरात लवकर काढून घ्या. म्हणजे हा पण सर्व शेतकऱ्यांसाठी हा म्हणजे सल्ला आहे बघा, की ताईंनी सांगितल्याप्रमाणे जे शेतकरी आहेत त्यांनी फार्मर ID काढून घ्यावेत, म्हणजे त्याचा पुढं त्यांनाच उपयोग होणार आहे. आपल्याला एक असं वाटतं की शाश्वत शेती करायची असेल तर महिलांची भूमिका कशी असावी? शाश्वत शेतीकडे महिलांनी खूप डोळसपणे बघणं गरजेचं आहे. मी जसं सांगितलं तसं महिला खूप काम करतात, परंतु निर्णय तिथं पुरुषांचे चालतात. बरोबर आहे. तुम्ही एक कुटुंब कुठलंही घेतलं तरी कोणतं पीक घ्यायचं किंवा आपण ऊस लावायचं पुरुषच ठरवतात. जोपर्यंत आपलं घर बदलत नाही तोपर्यंत समाज बदलत नाही, आणि तोपर्यंत महिलांची मानसिकताही बदलणार नाही. म्हणजे आपण फक्त भांगलण आणि खुरपणी याच्या पुढे जाऊन खरोखर महिलांनी डोळसपणे विचार करण्याची गरज आहे की मी खरोखर एखादा निर्णय घेऊ शकते का, आणि तो घेतला तर तो 100% कसा अंमलात आणायचा, आणि ही स्त्री शक्ती नक्कीच करू शकते. आज आपण स्त्रीला नवदुर्गा म्हणतो, तर स्त्री ही काही करू शकते. आज पुरुषांच्या बरोबरीला स्त्री उभी आहे. अगदी तुम्ही बँकांमध्ये गेलात ना आणि शेतीशी निगडीत काही तुम्हाला करायचं तरी महिलांना लोनवर पर्सेंटेज मध्ये सुद्धा म्हणजे त्यांना सोयी आहेत. असं आहे. भविष्यात कृषी क्षेत्रातील महिलांसाठी कोणत्या संधी आहेत आणि असाव्यात असं तुम्हाला वाटतं? महिलांना कृषीच्या क्षेत्रात अगदी सर्वच्या सर्व योजना आहेत. तुम्ही अगदी कालचंच उदाहरण आहे, ऑफिसमध्ये ऍप्लिकेशन आले होते, त्याच्यामध्ये ट्रॅक्टरसाठी काही ऍप्लिकेशन होतं. 1948 जन्मसाल होतं त्या आजींचा, तर आजीच म्हणावं मी असं मला 48 म्हणजे आजींच्याच वयाच्या झाला. तर ते ट्रॅक्टर त्यांना खरेदी करायचं होतं. म्हणजे 7/12 त्यांच्या नावे असणार आहे, अर्थातच त्यासाठी घ्यायचंय. पण त्या ह्यानी माझ्या डोक्यात हा विचार आला की आपल्या गावामध्ये किती महिला ट्रॅक्टर चालवत असतील, आणि जर त्या हौसे खातर चालवत असतील तर रानात किती जणी प्रत्यक्षात पेरणी करायला ते स्किल वापरत असतील. बरोबर. तर ते वापरलं पाहिजे. ते फक्त हौसे खातर न ठेवता कमाईसाठी. आणि आज आपल्या खूप तरुण मुली सुद्धा या क्षेत्रात आहेत. सुचिता भोसले म्हणून आपल्या आपशिंच्या आहेत, त्या अगदी ट्रॅक्टर विक्रीचं सध्या आपल्या गोडोली सातारामध्ये त्यांचं कृषक मित्र परिवार म्हणून त्यांचं आउटलेट आहे, आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे. अगदी दिल्लीच्या आपल्या यंगेस्ट एंटरप्रिनर म्हणून त्यांचा तिथं सन्मान पण झाला होता. म्हणजे अगदी ती मुलगी अगदी अविवाहित आहे, 23 वर्षांची आहे, ती करू शकते, आपणही करू शकतो. टू व्हीलर गाड्या छान, म्हणजे खरं करण्यासारखं खूप आहे महिलांना. कृषी क्षेत्र असं आहे ना की जिथं तुम्हाला तांत्रिक म्हणजे 30 डिग्री घेण्याची आवश्यकता नाही. आपण कृषीच्या
बॅकग्राऊंड मधून आलेलो आहोत. आपलं म्हणजे नाही का आपण कौटुंबिक आपली कौटुंबिक काय म्हणूयात त्याला बाजूच ती आहे. शेती हा आपला जीव आहे. त्यामुळे आपल्या जन्मापासूनच ते आपल्याला बाळकडून मिळालेलं आहे. या क्षेत्रात काम करताना तुम्हाला सर्वात जास्त समाधान कशातून मिळते? आपण म्हणतो ना की हे काम केल्यावर समाधान मिळतं, तर तुम्हाला कशातून समाधान मिळतं या क्षेत्रात? सगळ्यात जास्त समाधान म्हणाल तर असं आहे की जेव्हा ऑफिसमधून असं थोडेसे तणावाचे असतात किंवा टार्गेट कम्प्लिशनचं असतं, पण ज्यावेळी आम्ही शेतकऱ्यांचं जाऊन एक फेरी मारून आलेच नाही तरी ते टेन्शन फ्री होऊन जातं. बरोबर. असं कधी आज शेती हा असा विषय आहे की एक शेतातनं राऊंड मारून आलं तरी मन प्रसन्न होतं, असा विषय. असा कधीच योग नाही किंवा असा दिवस नाही की ज्या दिवसात टेन्शन आहे. निसर्ग इतका भरभरून देत आहे की ती ग्रीनरी बघितली ना तरी सगळं एकदम रिलॅक्स होऊन जातो. त्यासाठी वेगळं समाधान हेच आहे की कृषी हे क्षेत्र निवडलंय. आणि माझ्या वडिलांनी त्या काळी दिलेला सल्ला मला 2005 साली की तू कृषी क्षेत्रात जा, आज बघितलं की असं वाटतं की तो किती माझ्यासाठी फायदेशीर आहे. बरोबर आहे. आज तुम्ही नव्या पिढीला काय सल्ला द्याल? म्हणजे आज आपण म्हणतो ना की तुमचं शिक्षण म्हणजे तुम्ही ज्या पदावर आहात तर त्या पदाचं तुम्ही म्हणजे नव्या पिढीसाठी काय सल्ला द्याल त्या पदावरून? सर्व नव्या पिढीतील महिलांना सगळ्यात हेच माझं सांगणं आहे. मी एवढी मोठी नाही की सर्वांना काही सल्ला देईन, फक्त मला एवढंच सांगू इच्छिते मी या आजच्या आपल्या महिला दिनाच्या औचित्याने की स्वतःच्या पायावर उभ्या राहा. विवाहित असू देत, अविवाहित मुलीही असू देत, शिक्षण जे काही तुम्ही लहानपणापासून घेतलंय परिपूर्ण त्याचा वापर करा आणि सक्षम व्हा. स्वतःच्या पायावर उभे राहा. स्वतःच्या कुटुंबामध्ये मी काहीतरी मदत करते ह्या भावनेतून करा. बरोबर आहे की हे नाहीये की म्हणजे त्यात अहम किंवा मोठं काही बाळगण्याची गोष्ट नाही. आजकाल सगळेच जण पैसे कमवत आहेत. फक्त एक आहे की कुटुंबासाठी जगा, सगळ्यात आधी स्वतःसाठी जगा. तुम्ही एक आई आहात, तुम्ही एक स्त्री आहात, एक पत्नी आहात, एक सून आहात, मुलगी आहात, आत्या मामी खूप सारे आहात. त्यासाठी सगळ्यात आधी स्वतःसाठी उभ्या राहा. बरोबर आहे. आज एका म्हणजे स्त्रीची खरंच रूप खूप आहेत. आज एक स्त्री काहीही करू शकते जर तिने मनात घेतलं तर स्त्री कोणत्याही पदावर जाऊ शकते. आज 8 मार्च जागतिक महिला दिन, तर त्या निमित्ताने तुम्ही एक महिलांना काय संदेश देऊ इच्छिता? आज 8 मार्च जागतिक महिला दिन आहे, तर तुम्ही आज काय सल्ला काय देऊ शकता? माझं सगळ्यांना असं सांगणं आहे, सर्व महिलांना, की स्वतःच्या पायावर उभे राहा. स्वतः आधी स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही स्वतः सक्षम असाल तर तुमचं कुटुंब सक्षम असेल, तुमचं कुटुंब असेल तर तो समाज सक्षम असेल. त्याच्यामुळे सुरुवात स्वतःपासून करा. स्त्री शक्ती ओळखा, स्वतःतली शक्ती ओळखा. आजकाल आपण बातम्यांमधून इतक्या विचित्र आणि विक्षिप्त बातम्या ऐकतो आहोत. तिथे कुठेतरी आपण स्वतःला कमी लेखतोय म्हणून ह्या घटना घडतायत, हे लक्षात घ्या. आणि ज्यावेळी तुम्ही स्वतः सक्षम होत नाही तोपर्यंत तुम्ही सुरक्षित नाही आहात. त्यामुळे सर्वच बाजूंनी, आर्थिक, शारीरिक आणि मानसिक सर्व बाजूंनी गुणसंपन्न व्हा. बरोबर आहे ताई. तुम्ही आज आपल्या इकडे हिमगौरी ताई आलेल्या आहेत, तर त्यांनी इतकं म्हणजे खरंच मोलाचा सल्ला दिलेला आहे की तुम्ही शेती हा विषय निवडला तरी त्यामधून खूप सारं काही म्हणजे शिकता येते, खूप मोठ्या पदावर जाता येते. तर त्या शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याचा लाभ घेता येतोय. तर मी आज खरंच सर्व समाजातील सर्व महिलांना आणि पुरुष वर्गाला सुद्धा हात जोडून विनंती करते की आज ताईंनी सांगितल्याप्रमाणे की काही शेती महिलांच्या नावावर करा, की जेणेकरून त्या शासकीय योजना आहेत, ज्या काही योजना आहेत, तर त्याचा लाभ तुम्हाला होईल, तुमच्या घरासाठी होईल. आज आपण म्हणतो की पुरुष प्रधान देश आहे, मान्य आहे, पण ज्या काही ह्या शासनाच्या योजना आहेत तर त्या योजना जर तुमची शेती महिलांच्या नावावर नसेल तर त्याचा लाभ मिळणार नाही. मग जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्हाला शेती ही महिलांच्या नावावर करायला पाहिजे. आता तुम्हाला वाटेल की
ह्या असं काही सांगतायत, पण आज ताईंनी जे काही आपल्याला त्यांचे विचार मांडलेले आहेत, त्यांनी त्यांचे ज्या काही योजना आहेत त्या सांगितलेल्या आहेत, तर त्याचा लाभ आपण सर्व समाजातील म्हणजे पुरुषांनी महिलांनी घ्यावा असं मला वाटतं. आज आपल्या इथे सप्ततारा न्यूज तर्फे आज कोरेगावची आपण एक रणरागिणी म्हणूयात, की आज त्या क्लास 1 ऑफिसर आहेत, कृषी विभागात काम करतायत. तर आज त्यांचा बहुमूल्य वेळ काढून आपल्याशी आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खरंच ताई तुमचं मनापासून आभार, धन्यवाद. आणि आज आपल्या हाताला लागले तरी तुम्ही तेवढ्यातून तुम्ही आम्हाला म्हणजे ही मुलाखत घेण्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल तर खरंच शतशः आभार तुमचे. आम्हाला म्हणजे वाटलं होतं की म्हणजे मी आल्यावर मी जरा तुमच्याशी चर्चा केली, म्हणजे गप्पा मारल्या, पण तुमचं जे स्ट्रगल आहे म्हणजे खरंच ते वाखाणण्याजोगं आहे. आज तुम्ही तुमचा 3 वर्षाचा मुलगा आहे, आज घरात कोण नाहीये, आज तुमच्या हाताला लागलेला आहे. आणि तुम्ही मला जे काही सांगितलं की तुमचा मुलगा छोटी छोटी कामं करतो, मला असं थोडंसं म्हणजे मी ब्लँक झाले की आज 3 वर्षाचा मुलगा सुद्धा आपल्या आईसाठी हे काम करू शकतो. आज त्याला पण जाणीव आहे की आपल्या आईचा हात बांधलेला आहे म्हणून. तर हे खरंच म्हणजे उल्लेखनीय आहे, म्हणजे तुमच्या पदाला ते शोभेल असं आहे. तर आज आपण खरंच इथे आलात आणि आमच्या सप्ततारा न्यूजला तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद ताई तुमचे. आणि तुमच्या सगळ्यांचे खूप सारे धन्यवाद. सप्ततारा न्यूजचे सुद्धा खूप सारे धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सगळ्या आपल्या महिला वर्गाला जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आज आपल्या सप्ततारा न्यूजला म्हणजे त्यांनी वेळात वेळ काढून जी मुलाखत दिलेली आहे, त्यांच्या सप्ततारा न्यूजच्या विनंतीस त्यांनी मान दिलेला आहे. तर आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्याला त्यांचा सत्कार करणं म्हणजे एक आपण म्हणतो ना की अतिथी देवो भव किंवा आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे भारतीय संस्कृती आहे. तसं त्या संस्कृतीला अनुसरून आज आपण सप्ततारा न्यूज कोरेगाव यांच्यातर्फे एक ताईंना छोटंसं गिफ्ट. धन्यवाद. आणि त्याचबरोबर योगिता साडी सेंटर यांच्यातर्फे आज ताईंना एक गिफ्ट देण्यात येत आहे. योगिता नीट दिसना. आज आपण इथं आपल्या या हिमगौरी ताईंचा आपण आज इथं सत्कार केलेला आहे. आणि एका महिलेचा सत्कार करताना मला खूप आनंद होत आहे की आज एक महिलेचा सत्कार करते. आणि आज आपण इथं मी एवढं सांगू शकते की महिलांसाठी महिलांकडून जे काही करता येईल तेवढं ताई प्रयत्न करतील असं त्यांच्याकडून मी आश्वासन देते. आणि समाजातील महिलांनी जर काही त्यांचे जर प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम्स ताईंशी शेअर करावेत अशी मी ताईंना सुद्धा विनंती करते की त्यांनी सुद्धा ज्या काही महिला असतील, जर तुमच्या ऑफिसमध्ये जर ज्या काही महिला आलेल्या असतील तर त्यांना तुम्ही सपोर्ट कराल. नक्कीच आशा आहे. धन्यवाद ताई. धन्यवाद. Thank you.